हॅलो. हां बोला ना. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. सध्या आभाळ आहे, आता कसं आहे वातावरण? सोयाबीनचे दिवस चालू आहे शेतकऱ्याचे. आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगितले काल शेतकऱ्यांना की चंद्रपूर, नांदेडच्या काही भागांमध्ये, यवतमाळच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरणासारखा पाऊस पडेल आणि प्री मान्सूनची कंडिशन आहे ती चंद्रपूरला चांगली झोडपून काढणार आहे. चंद्रपूरच्या बऱ्याचशा भागात आज संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. अच्छा. आणि लातूरचा विचार केला तर पूर्णाकडे भाग, उदगीरकडे भाग, नांदेडचा मुखेड लोहा भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. जोरदार पाऊस असणार आहे. आणि इकडे सोलापूर, बार्शी परिसरातही काही ठिकाणी, नगरच्याही दक्षिण भागात काही मोजक्या ठिकाणी पाऊस होईल अशी कंडिशन आजची आहे. अच्छा. आणि उद्या 21 तारीख पावसाची आपण सांगितलेली आहे. हा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव आता उद्या घेणार आहेत. उद्या पुणे, सांगली, सातारा या भागात पाऊस आहेच, पण त्याचबरोबर नांदेडसह मराठवाडा बराचसा कव्हर होणार आहे. अच्छा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जळगाव, दिवस मावळाच्या वेळेला 3:30 4च्या पुढे जळगाव, अकोला, बुलढाणाच्या काही भाग हा. आणि त्याचबरोबर जालना परिसरही बऱ्यापैकी उद्या घेणार आहे. अच्छा अच्छा. अहमदनगर, नाशिकसह परिसर घेणार आहे. तळगावमध्ये, धुळ्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तो पाऊस असणार आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदियामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे. आता जोरदार पाऊस आहे का दुपारनंतरचा का कसा आहे? जोरदार जोरदार म्हणजे आभाळही ना गच्च भरून हा. धुळकट वातावरण असणार आहे. धुळकट ढगाळ वातावरण, धुळीचं वातावरण आहे. अच्छा अच्छा. म्हणजे हो ना, ते ना सोयाबीनसाठी मग शेतकऱ्याला सुधारतं की दुपारच्या नंतर करून ठेवा आपलं व्यवस्था. हां. पश्चिम महाराष्ट्रात उद्या चांगला जोर आहे बघा. सातारा, सांगली, पुणे, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, बीड, पट्टा मस्त जोर आहे उद्या. असं आहे का? इकडे आपलं खाली परभणी, नांदेड, हिंगोली हे तर उद्या लवकर सुरू होईल, दुपारच सुरू होईल. कमी दाबाचा पाऊस आहे आता ह्यो. खरं तर परतीचा मान्सून आणि हा मान्सून नाही, परतीचा मान्सून नाही, याच्याबद्दलच चालू आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये. बऱ्याचशा अशासकीय असेल, अशासकीय असेल, लोक गोष्टी करणार आहे. पण यांनी काय केलं, 13 तारखेला सुद्धा यांनी डिक्लेअर केलं की परतीचा पाऊस पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे, म्हणजे 21% सुरू होणार आहे. हा. आता ते नाही होऊन पडले, पण आपण जे शब्द दिला आहे त्या शब्दावरती ठाम आहे. 21 पासून राज्यामध्ये 6 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राला सगळ्या गोष्टींचा पाऊस, म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये, हा. काही काही ठिकाणी मोठी धरणं कोरडी आहेत. तर अशा शेतकऱ्यांची धरणं 3-4 ऑक्टोबरपर्यंत भरलेले दाखवणार आहे आपण शेतकऱ्यांना. असं आहे असं. म्हणजे पाऊस जास्त प्रमाणात आहे समजा या 8 दिवसात. आहेत. आणि नंतर मग मान्सून जाणार का आपल्या याच्यामधून परतीचा? नाही, 15 ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून परतीचा पाऊस जाणार नाही, कारण की त्याला अडथळे आहेत. त्यावेळेस मान्सून येत असतं, त्यावेळेस केरळमध्ये एखादं चक्रीवादळ बनतं, मान्सून आलेला मान्सून भरकटतो, शेतकऱ्यांच्या पेरण्याला आणतात, येण्याची गोष्ट. तसं जायला सुद्धा अडथळे असतात. अच्छा अच्छा. तर हे पुढचा महिना बी राहू शकतो एखाद्या दिवस पाऊस. हो. अच्छा. ठीक आहे सर, धन्यवाद.